टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। नमस्कार। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व सर्व शेतमजूर व देगलूर शहरातील सर्व बांधव या ठिकाणी जन आक्रोश मोर्चामध्ये सर्वजण सामील झाले होते। आणि मागच्या याच्यामध्ये ज्या ढगफुटीमुळे अनेक शेत उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यासाठी प्रत्येक एकरी 2 लाख रुपये शासनाने द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। अनेक MSCB असेल त्या ठिकाणी जम्पिंगच्या ह्याच्यावर अनेक लाईट बिल या ठिकाणी नागरिकांना येत आहे, त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि नगरपालिकेकडून जे जन्म मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी ज्यांची नोंद नाही त्यासाठी त्यांना विलंब लागत आहे। आणि त्या ठिकाणी एकच कर्मचारी असल्यामुळं आज विलंब लागत असल्यामुळं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था जास्तीत जास्त करण्यात यावं। जर या ठिकाणी शेख मिरामुद्दीन यांनी आजपासून उपोषणाला बसलेले आहेत, अमर उपोषणाला, त्यांनी जेव्हापर्यंत आपले प्रश्न पूर्ण होणार नाहीत तेव्हापर्यंत त्यांनी उपोषण सोडणार नाहीत। त्यासाठी त्यांना देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी त्यांच्या पूर्ण आपण सोबत आहोत। जर शासनाने जर मान्य नाही केलं तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी अण्णाभाऊ साठे या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि देगलूर तालुक्यातील सर्व हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल मी मोगलाजी शिरसाट यांच्या सर्वांचे आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। देगलूर तालुक्यातील सर्व माझे शेतकरी बांधवांनी व सर्व शेतमजूर व देगलूर शहरातील सर्व माझे भाऊ बंधू या ठिकाणी, सर्व माझे मायबाप जनता या ठिकाणी आपल्या एका हाकानं या सर्वांची या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा एवढ्या उन्हात तानात आपण सर्वजण बाहेरून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी आभारी आहे। आज मागच्या वेळेस आपण बघितलो की सर्वात जास्त ढगफुटी मागच्या काळामध्ये 1993 मध्ये फक्त एकदा पूर आलं होतं, पण आज 2025 मध्ये कमीत कमी 4 वेळेस पूर आलेला आहे। आज आपण पाहिलं की आज घरात जेवण करायला आपल्याला जेवारी नाही, बऱ्याच ठिकाणचे प्रश्न आहे, जनावर होते, जनावर वाहून गेले, आणि शेतात आपण शेत बघितलं तर शेतात फक्त माती उरलेलं आहे, काहीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही। त्यासाठी या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून या उपोषणाचा कार्यक्रम जन आक्रोश मोर्चा आहे पहिल्यांदा या ठिकाणी निघत आहे। आणि या ठिकाणी जो मागण्या आहेत आणि मिरामुद्दीन या ठिकाणी बसले आहेत आणि जेवढे मागण्या आहेत ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी या ठिकाणी उपोषण सोडणार नाहीत। आणि आज आपण एकजुटीने जर काम केलं तर आपण हे गट जिंकणार आहोत। आज सगळ्याकडे सत्ता आहे पण आपल्याकडे सत्ता नाही, त्यासाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही। आपण संघर्ष करावा लागेल, उद्या धरणे आंदोलन करावं लागेल, रस्ता रोको आंदोलन करावं लागेल। उद्या जर आपल्या मागण्या मान्य न केल्यास तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आंदोलन करू, रस्ता रोको आंदोलन करू। आणि या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचे आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।